Hello students, good morning everyone. Now students, as you know that today we are going to start a new lesson, that is alchemy of nature. Now first of all, let me clear one thing. Alchemy means what? We can say that like nature's power that मेक्स सम गुड थिंग्स, म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये म्हणू शकतो एक प्रकारचा करिश्मा किंवा एक प्रकारचा एक आपण म्हणतो ना अल्चेमी ऑफ नेचर्स, म्हणजे नेचर म्हणजे निसर्ग आणि अल्चेमी म्हणजे थोडक्यात एक प्रकारचा करिश्मा, म्हणजे निसर्गाचा करिश्मा, निसर्गाचा एक प्रकारचा एक वेगळ्या प्रकारचा करिश्मा की ज्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी असतात. Okay, we all know that in the nature there are various things that are very beautiful. Okay, now that things we can know as alchemy of nature, म्हणजेच निसर्गाचा करिश्मा. Now let me start from page number 38. First of all, there is one quotation of William Blake. William Blake यांचं एक यांची उद्गार किंवा कोटेशन्स तिथे आहेत. दॅट फर्स्ट वी क्लिअर. टू सी अ वर्ल्ड इन अ ग्रेन ऑफ सँड, इट मीन्स दॅट टू सी अ वर्ल्ड इन अ ग्रेन ऑफ सँड. ग्रेन मीन्स लिटिल स्मॉल थिंग, म्हणजे आपण थोडक्यात कण. ओके, स्मॉल थिंग एखादा छोटासा कण, म्हणजे आपल्याला जर टू सी अ वर्ल्ड इन अ ग्रेन ऑफ सँड, सँड म्हणजे रेती, अँड अ हेवन इन अ वाईल्ड फ्लावर, म्हणजे आपल्याला जर का जग हे बघायचं असेल तर आपण बघू शकतो की मातीचा छोटासा कण, रेती म्हणजे माती पण म्हणू शकतो, सँड म्हणजे माती किंवा रेती, मग मातीचा जो काही छोटासा कण असतो तो, किंवा अँड अ हेवन इन अ वाईल्ड फ्लावर. हेवन म्हणजे स्वर्ग, आणि स्वर्ग हा कुठे असू शकतो? वाईल्ड फ्लावर म्हणजे एखाद्या फुलामध्ये सुद्धा असू शकतो. होल्ड इन्फिनिटी इन द पाम ऑफ युअर हँड. इन्फिनिटी मीन्स अनंतता. ओके, म्हणजे होल्ड इन्फिनिटी म्हणजे हे सर्व पाम ऑफ हँड, पाम म्हणजे हाताचा पंजा, पाम ऑफ हँड म्हणजे हाताचा पंजा, मग हे सर्व आपल्या एका हाताच्या आपल्या हाताच्या पंजामध्ये हे सर्व खूप काही येऊ शकतं. अँड इटर्निटी इन ॲन आर. इटर्निटी म्हणजे थोडक्यात आपण म्हणू शकतो त्याला सामावून घेणं, मग हे सगळं जे काय आहे ते आपण एका तासामध्ये सुद्धा सामावून घेऊ शकतो. हु सेड दॅट? विल्यम ब्लेक. To see a world in a grain of sand and a heaven in a wild flower, hold infinity in the palm of your hand and eternity in an hour. Now after that there is explanation of that thought only. Now see, something as tiny as grain of sand, म्हणजे एखादी गोष्ट की जी मातीच्या कणा इतकी छोटी आहे. Can spark off an idea or imagination. Can spark off an idea or imagination म्हणजे एखादी छोटी गोष्ट जी अगदी मातीच्या कणा इतकी सुद्धा छोटी असू शकते, ती देखील आपल्याला काही कल्पना किंवा एखादा उजेड किंवा प्रकाश देऊ शकते, एखादी चमक देऊ शकते. ऑफ अ ह्यूज सिग्निफिकेशन ऑफ द वर्ल्ड. कशासाठी? ह्या मोठ्या पूर्ण जगासाठी एखादा छोटासा कण किंवा एखादा छोटासा स्पार्क म्हणजे चमक सुद्धा पुरेशी आहे की जी काहीतरी वेगळी इमॅजिनेशन पॉवर ही देऊ शकते. वन कॅन विटनेस अँड एक्सपिरियन्स द ब्युटी ऑफ हेवन इन समथिंग ॲज स्मॉल ॲज वाईल्ड फ्लावर अँड डिराईव्ह जॉय फॉर एव्हर. ना वाईल्ड फ्लावर म्हणजे एखादं जंगलातलं फूल जे आहे ते फूल बघितल्यानंतर सुद्धा आपल्याला हेवन म्हणजे स्वर्ग, स्वर्ग काय असतो? फुलांच्या सोबत आपण असल्यानंतर किंवा फुलं बघितल्यानंतर, फुलांच्या बगीच्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला समजू शकतं की स्वर्ग म्हणजे नक्की काय आहे ते. ओनली वन शुड हॅव द आयज अँड टाइम टू सी इट. आता फक्त हे कोणाला दिसू शकतं? की ज्याला ते बघण्याची दृष्टी असेल त्यालाच हे दिसू शकतं की एखाद्या फुलामध्ये सुद्धा स्वर्ग कसा असू शकतो हे बघण्याची ज्याच्याकडे दृष्टी आहे त्यालाच हे दिसू शकतं. इन्फिनिटी इज एंडलेस स्पेस.
इन्फिनिटी म्हणजे अनंतता. आता अनंतता म्हणजे त्याला आपण मोजता न येणार किंवा मोजता न येऊ शकणार म्हणजे इन्फिनिटी. तर इन्फिनिटी इज एंडलेस स्पेस, मग ही अनंततेला खूप जागा आहे. बट युअर स्मॉल palm can hold the destiny of earth through your effort. इन्फिनिटीला खूप जागा लागते, परंतु आपला जो छोटासा हाताचा पंजा आहे त्यामध्ये सुद्धा तुम्ही पूर्ण जग सामावून घेऊ शकता. इटर्निटी इज एंडलेस टाइम. इटर्निटी म्हणजे आपण थोडक्यात अनंतकाल सुद्धा म्हणू शकतो की इटर्निटी इज एंडलेस टाइम म्हणजे अनंत कालासाठी अनंतकाल म्हणजे ज्या काळाला मर्यादा नाही असा, म्हणजे आपण एक्झॅक्ट सांगू शकणार नाही किती काळ म्हणजे अनंत काळ, त्याला टाइम नसतो. बट जस्ट अन आवर इन युअर लाईफ कॅन मेक अ डिफरन्स टू द वर्ल्ड फॉर एव्हर. आता आपण या म्हणजे इथं याचा अर्थ असा घ्यायचा की आपण या जगामध्ये अनंत कालासाठी आलेलो आहे, बरोबर. आपल्याला माहीत नाही आपला मृत्यू कधी आहे. we have come in this world for the eternity of time. आपण या जगामध्ये अनंत कालासाठी आलेलो आहोत, परंतु त्या अनंत कालामध्ये तो अनंत काळ लक्षात ठेवण्यापेक्षा आपण आयुष्यातील एखादा तास जरी आपला जो आहे तो जर का व्यथित केला तर आपण सगळ्यांच्या लक्षात राहू शकतो. म्हणजे आपण आपल्या अनंत काळाच्या आयुष्यामध्ये किंवा जगण्यामध्ये एखादी गोष्ट नाही करू शकलो तर इट्स ओके, बट एनिथिंग वी हॅव टू डू लाईक एव्हरीवन हॅव टू रिमेंबर अस. म्हणजे आपल्याला असं काहीतरी एका तासामध्ये तरी केलं पाहिजे की पूर्ण जगाच्या आपण कायम लक्षात राहू. अशा प्रकारे great deeds can surpass the limits of time and space. They never die. म्हणजे महान कार्य हे वेळेच्या आणि जागेच्या बंधनाने थांबू शकत नाहीत आणि संपतही नाहीत. म्हणजे जी काही महान कार्य असतील ती महान कार्य ही कधीही कोणती वेळ कमी पडतीये किंवा जागा कमी पडतीये, कशाचं तरी बंधन आहे याच्याने थांबतही नाहीत आणि संपतही नाहीत. हु सेड दॅट? विल्यम ब्लेक. मग आता त्यांचा म्हणण्याचा अर्थ हा सर्व काय आहे? हे सर्व ते कोणाला उद्देशून बोलले आहेत? अर्थातच टू द नेचर. हे सर्व ते जे बोलले आहेत ते निसर्गाला उद्देशून बोललेले आहेत. का तर त्यांचं असं म्हणणं आहे की निसर्ग हा एकच असा करिश्मा आहे किंवा एक प्रकारचं एक वेगळं उदाहरण आहे की ज्या निसर्गातली प्रत्येक गोष्ट ही जेवढा वेळ जगते तेवढ्या वेळ कोणाला काही ना काहीतरी आनंद देऊनच जाते आणि कायम लक्षात राहील असा आनंद देऊन जाते, असं या पूर्ण कोटेशनचा अर्थ आहे. नाव लेट वी स्टार्ट. We instinctively turn to outdoor activities and nature as a way of relaxing and enhancing our well-being. Now instinctively means by a natural instinct, म्हणजे नैसर्गिक वृत्ती. मग आम्ही नैसर्गिक वृत्ती ठेवून म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात जाण्याची वृत्ती ठेवून आम्ही बाहेर पडलो. आउटडोर ॲक्टिव्हिटीज म्हणजे बाहेरच्या म्हणजे आपल्या घराच्या बाहेर जाऊन निसर्गाच्या सानिध्यात जाऊन काहीतरी कृती करण्यासाठी बाहेर पडलो. And nature has a way of relaxing and enhancing our well-being. Enhancing means enriching म्हणजे वाढवणे. तर आम्ही ज्यावेळेस काहीतरी आउटडोर ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी बाहेर पडलो निसर्गाच्या सानिध्यात. का निसर्गाच्या सानिध्यात? का तर निसर्ग हा एकच असं ठिकाण आहे किंवा एकच अशी जागा आहे की ते आपल्या वेलबिंग म्हणजे आपल्यातल्या चांगल्या वृत्तीला एनहान्सिंग करतं म्हणजे वाढवतं. नेचर सुथेस अँड नरेचर्स म्हणजे नेचर म्हणजे निसर्ग जे आहे ते आपल्याला सुथेस म्हणजे आपलं दुःख सुद्धा कमी करू शकतं. नेचर फुलफिल्स अँड मोटिवेट्स. नेचर आपल्या इच्छा फुलफिल्स म्हणजे इच्छा पूर्ण करणे आणि मोटिवेट्स म्हणजे आपल्याला प्रोत्साहन सुद्धा देतात. आता निसर्ग म्हणजे काय? इन द नेचर देर आर व्हेरियस थिंग्स लाईक human being is also part of nature only, then trees, plants, small bushes, then afterwards small insects, birds, animals, these all things comes in a
नेचर ओनली. म्हणजे निसर्गामध्ये, निसर्ग म्हणजे फक्त काही माणूसच नाही, निसर्गामध्ये खूप प्रकारचे येतात. जसं काही छोटे छोटे झाडं, झुडपं, एक अगदी छोटंसं गवत, माती, फुलं, पानं, किंवा आपण म्हणू शकतो छोटे छोटे कीटक, पुन्हा झाडं, हे सर्व जे काय आहे, प्राणी, पक्षी, हे सर्व एक निसर्गाचा भागच आहेत. मग हे सर्व मिळून एक निसर्ग होतो. नेचर विस्पर्स अँड कमांड. विस्पर्स मीन्स हळूहळू पुटपुटणे. म्हणजे द रायटर ऑफ दिस लेसन इज सेइंग दॅट नेचर विस्पर्स, म्हणजे निसर्ग हा हळू आवाजात काहीतरी बोलत असतो. अँड कमांड्स. कमांड्स मीन्स गिव्ह ऑर्डर्स. आणि शिवाय निसर्ग हा ऑर्डर्स सुद्धा देत असतो. आर यू लिसनिंग. म्हणजे तुम्हाला कधी ऐकू आलंय का की निसर्गाचं हळू बोलणं किंवा निसर्गाचं ऑर्डर देणं. देन when I do, it leaves me in complete awe. Awe means आश्चर्यकारक. Okay, means when I do, it leaves me an incomplete awe. म्हणजे तुम्ही कधी ऐकलंय का निसर्गाचा आवाज. ती लेखिका विचारते. द रायटर इज आस्किंग टू अस अँड आफ्टरवर्ड शी इज ओनली सेइंग दॅट वेन आय डू, म्हणजे जेव्हा मी ऐकलं, दॅट टाइम आय वॉज ओ, म्हणजे जेव्हा मी ऐकलं तेव्हा मला सुद्धा खूप आश्चर्य वाटलं. वी हॅव अ हिबिस्कस प्लांट इन अवर गार्डन. म्हणजे ती म्हणते की आमच्या गार्डनमध्ये एक हिबिस्कस म्हणजे जास्वंद, जास्वंदीचं एक झाड आहे. एव्हरी फॉर्टनाईट अ फ्लावर बूम्स ऑन इट. म्हणजे रोज संध्याकाळच्या वेळेला त्याच्यावरती फुलं यायला लागतात. बिग, ब्राईट अँड टेंडर. खूप मोठी, चमकदार, आणि टेंडर म्हणजे कोमल. टेंडर मीन्स कोमल, मौशार अशी फुलं येतात. Through the day, it smiles with the sun and dances with the mind. Through the day म्हणजे पूर्ण दिवसासाठी ती फुलं स्माइल्स with the sun and dances with the wind. म्हणजे पूर्ण दिवस, पहाटे म्हणजे संध्याकाळी आलेली फुलं, संध्याकाळी कळ्या येतात, त्या कळ्या थोड्याफार उमलतात, पुन्हा रात्रभर त्याच्यावरती हळूहळू उमलत जातात आणि पहाटेपर्यंत ती फुलं पूर्ण उमलतात. पहाटे पूर्ण फुलं उमलल्यानंतर पूर्ण दिवसभरासाठी ती फुलं त्या झाडावरती डान्सिंग विथ द विंड, म्हणजे वाऱ्याच्या सोबत ती फुलं त्या झाडावरती डुलत असतात. आणि ती फुलं कशी असतात, अगदी ब्राईट, बिग अँड टेंडर, खूप मोठी, टवटवीत आणि खूप कोमल. बट ॲज इव्हिनिंग अप्रोचेस इट स्टार्ट विल्टिंग. विल्टिंग मीन्स ड्राईंग अँड ड्रॉपिंग. आता सकाळी जी उमललेली फुलं आहेत ती संध्याकाळपर्यंत कशी होतात, जरा कोमेजायला लागतात. विल्टिंग मीन्स ड्राईंग अँड ड्रॉपिंग म्हणजे कोमेजणे. ओके, म्हणजे संध्याकाळी काल उमललेली फुलं आज संध्याकाळी कोमेजायला लागतात, परंतु उद्या उमलण्यासाठी आज पुन्हा नवीन फुलं तयारी असते, परंतु काल उमललेली फुलं, पहाटे उमललेली फुलं ही आता कोमेजायला लागतात. द मॉर्निंग आफ्टर इट विथर्स कम्प्लिटली. आणि दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत ती कालची फुलं पूर्णपणे नष्ट झालेली असतात. विथर्स मीन्स ड्राईज अँड ड्राय, म्हणजे ती पूर्णपणे सुकून गेलेली असतात. अँड बाय इव्हिनिंग इट फॉल्स अँड बिकम वन विथ द अर्थ अगेन. आणि तर पुन्हा संध्याकाळपर्यंत त्या फुलांचं काय होतं, ती फुलं पूर्णपणे सुकून अगदी गळून पडतात आणि पुन्हा मातीशी एकरूप होतात. मिक्सअप विथ द सँड, म्हणजे पुन्हा ते मातीशी एकरूप होतात. The flowers comes to life only for one day. Now see, flower comes in a life for only one day. Flower's life is how much? Only one day. Yes, 24 hours. But yet it does so in full splendor. Splendor means great beauty which attract. Splendor means what? Great beauty विच अट्रॅक्ट, म्हणजे एखादी आकर्षक करणारी गोष्ट. मग आता फ्लॉवरची लाईफ किती असते, जेमतेम 24 hours. ओके, बट
त्या 24 तासामध्ये सुद्धा फ्लॉवर जेव्हा या पृथ्वीवरती येतं, निसर्गामध्ये त्याची उत्पत्ती होते, तेव्हा त्या पूर्ण 24 तासामध्ये फुल हे आपल्याला काय करत असतं, अट्रॅक्ट करत असतं, बरोबर की नाही. व्हॉट इफ वी टू लिव्ड अवर लाईफ हावेवर शॉर्ट टू इट्स फुलेस्ट. म्हणजे थोडक्यात लेखिकेला असं सांगायचं आहे की आपली लाईफ किती आहे याला महत्त्व नाही, आपली लाईफ कशी आपण जगतोय, जेवढी लाईफ आहे ती लाईफ आपण कशी जगतोय याला जास्त महत्त्व आहे. इट्स ॲब्सोल्युटली करेक्ट. मीन्स सी flower, here she has given the example of flower. Flower's life is only 24 hours, but in that 24 hours that small flower gives us happiness, gives us freshness, it attracts towards them. Yes, but we live many years. In that many years we have to live like that only. We have to live like a flower, full of freshness, we have to attract people towards us by our personality. म्हणजे आपण असं एक व्यक्तिमत्व बनवायचं की लोक आपल्याकडे ऑटोमॅटिकली आपल्या जवळ आली पाहिजेत, ना की आपला तिरस्कार केला पाहिजे. काही लोकांची सवय असते की ते इतक्या तिटकारतेने लोकांशी वागत असतात की लोक त्यांच्या जवळ जायला, त्यांच्याशी बोलायला घाबरतात. तर आपण तसं वागायचं नाही, आपण अशा प्रकारे वागायचं की लोक आपल्याकडे अट्रॅक्ट झाली पाहिजेत, असं लेखिकेला या उदाहरणातून सांगायचं आहे. देन नेक्स्ट स्टांजा. We went to a rocky beach and saw the spread of the majestic ocean and the rocks alongside carved, sculpted and shaped by the water. Then after the hibiscus flower, writer is giving an example of rock and water. आता पाणी आणि दगड हा सुद्धा निसर्गाचाच भाग आहे. मग आता नेक्स्ट उदाहरण लेखिका देते पाण्याचं आणि दगडाचं. वी वेंट टू अ रॉकी बीच, म्हणजे आम्ही एका दगड असणाऱ्या बीच म्हणजे समुद्राचा किनारा, बरोबर. तर दगडाळ समुद्राच्या किनाऱ्याजवळ आम्ही गेलो. अँड सॉ द स्प्रेड ऑफ द मॅजेस्टिक ओशन अँड द रॉक्स अलॉंगसाइड. आणि आम्ही तिथं पाहिलं की मॅजेस्टिक ओशन, तो जो ओशनचा समुद्राचा जो पाण्याचा प्रवाह आहे, तो पाण्याचा प्रवाह कशा प्रकारे त्या दगडांवरती येऊन धडकतोय ते आम्ही पाहिलं. ऑन द बीच साइड यू सॉ देर आर व्हेरियस बिग रॉक्स. तुम्ही बीच साईडला म्हणजे समुद्राच्या किनाऱ्यावरती पाहिलं असेल की खूप मोठे मोठे दगड असतात की पाण्याच्या लाटा जोरात येतात आणि त्या दगडाला थडकतात आणि पुन्हा वापस जातात, बरोबर. मग तेच दृश्य जे काय आहे ते लेखिकेनं पाहिलं. तर त्यावरती आता काय बोलते बघा. Curved, sculpted and shaped by the water. Now writer is saying that these rocks are shaped by that water. म्हणजे ह्या ज्या दगडांना शेप मिळाला आहे तो पाण्यामुळे मिळाला आहे. का तर ते दगड जे आहेत ते बरेच वर्ष त्याच जागेवरती आहेत, पाणी देखील बरेच वर्ष त्याच प्रवाहाने वाहत आहे. मग पाणी जसं त्या प्रवाहाने वाहत आहे, पाण्याचा मार लागून, पाण्याचा जोराचा लाटांचा मार लागून त्या दगडांना एक प्रकारचा शेप आलेला आहे. Okay, the writer is saying like that. Now remaining part of our story we will see in the next period. So till that time read the story carefully and pick out the difficult words also. Thank you.